ए थांब थांब बस 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 तू मी बसलो असतो. क्या बात आहे. तू ब्रेकफास्ट कधी केलास? तू बाहेर गेला होतास तेव्हा. मस्तच यार. चला. कसं झालंय? कडक. थँक्यू. काय हे तू असं बघू नको माझ्याकडे. नाही तर काल रात्री जसा घास भरवायला लावलंस तसा घास नाही भरवणार आहे मी. काल रात्री मी घाबरलो. अंधार होता म्हणून तुझी कंपनी हवी होती म्हणून मी घास भरवला. कळलं? चला मी निघतो. ओ थांबा ना, मी तुम्हाला टाटा करायला येते. कशाला? अहो पद्धत असते अशी. ते टाटा ठीक आहे पण आहो कशाला? अहो असं म्हणतात. काही गरज नाही. असं काय करता अहो? हो बाई माफ कर मला. तुम्ही संध्याकाळी घरी लवकर या. जे संध्याकाळी येतो व्यवस्थित पण ते आहो जाऊ नको. कृपा कर माझ्यावर. अहो माझं आशुतोष नाव आहे माझं. आशुतोष म्हण. तू बस आणि खाली दे मला ती. आली आहे मोठी. हो असे काय करते बावळट. कुठे चाललास एवढ्या काही? अगं ताई तुझ्याकडेच येत होतो. का काय झालं? ते दिव्य आजारी आहे ना कालपासून तर ते काय काही बनवलंयस का जेवायला? एवढंच ना. जा घरी वरण भात बनवलाय तू घे. मी दिव्याकडे जाते. चालेल जा. दिव्या कशी आहेस? फारसा काही फरक नाही आहे ताई. एका दिवसात अगदीच वाढलेली दिसतीयस. इथेच राहिले तर दिशेनाशी होईल. असं कसं? आमचा चंदन तुला काही होऊ देणार नाही बघ. अगं तो खूप प्रेम करतो तुझ्यावर. बरं तुला नाहीये पण त्रास त्याला होतोय. एक सांगू दिव्या, अगं पैसा काय येतो आणि जातो पण आपलं माणूस आपल्या सोबत असणं जास्त महत्वाचं आहे. आपला माणूस आपल्या सोबत असूनही इतका त्रास होतोय. हातात पैसा असता तर हा काही त्रास झाला नसता. दिव्या हे बघ गरम गरम वरण भात आणलाय. चल खाऊन घे. बस. नकोय चंदन मला. दिव्या मी तुझं या बाबतीत ऐकणार नाहीये. मी भरवतो तुला. मी जाते नाही तर तुमच्या या प्रेमाला माझीच नजर लागायची. काय कावेरी ताई तू पण. तू घास भरव तिला. काळजी घे ग. येते मी. हो आवडलं? याचं प्रेम तर नक्कीच आहे माझ्यावर पण हा कुठे घेऊन आलाय. आणि त्यात मी आता आजारी पडले. मला काही करून लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. हे बस ग बस. नाही ते झालं? चला आता मी जातो ऑफिसला. चलो बाय बाय. अहो ऐका ना, ड्रॉप इट. आहो वगैरे नको म्हणूस. संध्याकाळी या. हा? आशुतोष एक वचन येतो. तेव्हा तिकडे काय? काय हे तू काय झालं अहो? अजून एक हवी आहे का? ताई काय ग दिव्या, बरं वाटतंय? काही फरक पडला का? फरक पडो ना पडो पण आता काही झालं तरी मी त्या पब्लिक टॉयलेटमध्ये जाणार नाही. अगं असं करून कसं चालेल? त्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे. मला नाही होत आहे हे सहन. मी परत त्या टॉयलेटमध्ये गेले ना तर मी परत आजारी पडेल.
बरं थांब, आपल्या शेजारच्या त्या नलावडे काकू आहेत ना, त्यांच्या घरात टॉयलेट आहे. मी त्यांना एकदा विचारून बघते. हां, हो हो प्लीज विचारून बघा ना. आलेच. नलावडे काकू, ओ नलावडे काकू. काय ग कावेरी? अहो काकू, ती आहे ना, ती बघा ती हा हा, चंदनची बायको. हा, त्याचं काय ना, तिला पब्लिक टॉयलेटमध्ये जाण्याची सवय नाहीये. ती तुमच्याकडे आली तर चालेल का? नाही म्हणजे काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. हा ग, मग त्यात विचारायचं काय? आपलीच आहे ती. थँक्यू काकू. थँक्यू सो मच. हाय का आता त्यात थँक्यूचं काय? पण तुला ना एक काम करावं लागल. काम? तुला ना ह्याच्या बदल्यात आमच्या घरातली धुनी भांडी करावी लागतील. अहो आत्ताच तुम्ही म्हणालात ना की आपलीच आहे म्हणून. हो, मग आपल्याच घरातली धुनी भांडी करायला तुला लाज वाटते काय? होय ग? नाही नाही, मी करेन. आत्ता कसं 4 भांडी देते, घासून टाक. ताई, माझं धुणं पडलंय. किती वेळ झाला? आलेच मी. हा, आलेच. राणी व्हायचं होतं रे चंदन मला. मूलकरीण करून ठेवलेस. अहो, 4 भांडी? ही आहे तुमची 4 भांडी? अगं मग घरात 4-5 माणसं आहेत, तेवढे तर भांडी पडणारच ना. शिवा, बरं नाही आहे का ग? झोप झोप झोप. अशो तू कधी आलास? अरे सॉरी, मला ते झोप लागली मगाशी. माझं पोट खूप दुखत होतं म्हणून. इट्स ओके, झोप तू. मी आवरून येतो. अरे यार, झोपून राहिले आणि मी स्वयंपाक पण केला नाही. भूक लागली असेल ना याला. काय करू? मी करते जेवण. काय ग? आशू सॉरी. इट्स ओके, तुला झोप लागली होती. दॅट्स ऑल. नाही त्यासाठी नाही, म्हणजे मी झोपून राहिले, तुला भूक लागली असेल, मी काही स्वयंपाक पण केला नाही. काही स्वयंपाक केला नाही म्हणजे? हे बरं आहे, मी दिवसभर बाहेर जायचं, काम करायचं आणि घरी येऊन मला जेवायलाही नाही मिळणार धड. तू काय दिवसभर तिथे टाइमपास करत होतीस, आराम करत होतीस? हे काय, याला काय अर्थ आहे शिवा? मी काम करायचं आणि तू काहीच नाही करणार? नाही, हे पटलंच नाहीये मला. अरे सॉरी ना. चुकीचं आहे. हसतोस? वेडी, मी मजा करतोय तुझी. वेडी, मला माहितीये तुझा फर्स्ट डे आहे, तुला त्रास होत असणार आहे. फर्स्ट डेला जरा जास्ती त्रास होतो. तुला एवढं सगळं कसं काय माहित? आता कधी कधी काय आहे, पुरुषांनाही बायकांच्या मनातलं कळतं जसं बायकांना पुरुषांच्या मनातलं कळतं. पण कधी कधीच अंतर्यामी आहे. शाळेत शिकवलं होतं मला. पण एवढं सगळं बरं लक्षात राहिलं. हो, लक्षात राहतं बाबा. आता बोल, काय करायचं? काय करायचं म्हणजे मी करते आता जेवण. तू कसं जेवण करते? तुला बरं नाहीये. आपण एक काम करू, आपण ऑर्डर करू. अरे नको नको, मी करते जेवण. नाहीतर आपण अजून एक गोष्ट करू शकतो. काय? आपण दोघं एकत्र मिळून जेवण करूया. दोघं मिळून बनवायचं? हा चालेल. हा, चल करूया. चल. दिव्या, थोडं समजून घे ना. काय समजून घेऊ चंदन? हात बघ माझे कसे झालेत, दुसऱ्यांच्या घरातली कामं करून. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला दुसऱ्यांच्या घराची भांडी घासावी लागतात. आणि आता तू म्हणतोय तुझ्या आजोबांचे फ्रेंड्स येत आहेत जेवायला आणि मी जेवण बनवू. अगं राणी, फक्त आजचाच प्रश्न आहे. आणि तू हे जर केलं तर आजोबा इम्प्रेस होतील, ते वेगळं. मग ते स्वतः बाबांना फोन करून सांगतील की या दोघांना घरात घे. मला जमणार नाही, मला बरं वाटत नाही. दिव्या, असं काय करतेस ग? हे बघ, जर आजोबा आता आले ना तर फार मोठा. हॅलो रे, हॅलो. हा. अरे हो सुनबाई,
माझे 4-5 मित्र जेवायला येणार आहेत आणि या घराचा नियम असा आहे की या घरात आलेला पाहुणा जेवल्याशिवाय बाहेर जात नाही. तेव्हा फर्स्ट क्लास पैकी पिठलं भाकरीचा बेत कर. मी तासाभरात जाऊन येतो. आणि हो, पिठलं भाकरी म्हणजे नुसतं पिठलं भाकरी घे ना असं नाही. साईडला थोडं दाण्याची चटणी, इथे कढी, इथे भजी, असं मस्त ताट सजलं पाहिजे. बोटात चाटत गेलं पाहिजे ते, कळलं? जर जेवणात काही कमी जास्त झालं तर माझ्याशी गाठ आहे नटमोगरे. आधी तर यांनी नटमुगरे बोलायलाच बंद कर. काय नटमुगरे नटमुगरे? अगं नटमोगरी म्हणजे मोगऱ्यासारखी नटलेली. बघितलं आजोबा किती कौतुक करतात तुझं. तू नीट करशील ना सगळं? मी नाही, आपण. तू मदत करतोय मला आता सगळी. आलो आजोबा. सॉरी दिव्या, मला जावं लागेल. मी एकटं कसं? आता मला सांग काय करायचं. अरे आपण असं साधंच काहीतरी करूया. म्हणजे मी वरण भात लावते आणि तोपर्यंत भाजी होईल ना. एवढं सगळं कशाला? सीताई आणि काकू एवढं करतात नेहमी. अगं पण तुला बरं नाही ना, तू का करत बसतेस एवढं? एक काम कर, तू बस, मला सांग काय करायचं, मी करतो. भाई काय चाललंय काय? ए मला थोडं करू दे रे. असं काय करतो ते? नाही 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 नाही, तू बस, तुला बरं नाही आहे ना. अरे मी नाही, मला करू दे तुला मदत. एक असं काम नाही. कर, अरे थांब. ऐक ना का, पिरियड्स मध्ये तू एवढा चांगला वागणार असशील तर मला रोज पिरियड्स आले तरी चालतील. असं काही होणार नाहीये, आजचा दिवस आहे सगळं. बोल आता काय करू? अरे मी भात लावते, बस तू- खाली बस. हा मला सांग भात कसा लावायचा. मला ना कुकिंग कॉम्पिटिशन असेल असं वाटतंय. तिकडे बघ भाताचं आहे बघ, म्हणजे तांदूळ ठेवले ते आण. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा 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 दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा झालं? नाही, काय नाही? अजून एक गोष्ट बाकी आहे. काय बाकी आहे? काय? शिवा मी तुला काय म्हंटल, मला हे या सगळ्या गोष्टींमध्ये नाही आता इंटरेस्ट. कारण मग तुझ्याबद्दल तसं तुझ्या गालाला पीठ लागलंय ते साफ करते. मी केलं असतं ना, तू कशाला? जेवायला बसूया, चला जेवूया. या 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 या. हा सुनबाई, हे माझे मित्र जेवायला घेऊन आलोय. नमस्कार. गुडघ्यापर्यंत पायात माझे, खाली नाहीयेत. मग पूर्ण पाय आपण वाकून. ही काय लहान लहान मुलं आहेत? मोठे आहेत ना तुझ्याहून? पाया पड, सगळ्यांच्या पाया पड. या पाया पड सगळ्यांच्या. चल, जेवणाचं सगळं झालंय व्यवस्थित? हो.
हा फक्त भाकरी राहिल्यात. अरे मस्त, म्हणजे गरम गरम खाता येतील काय. चा, बसा 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 बसा. वा 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 असं म्हणतात. बरं पाणी वगैरे देऊ नकोय ना, नुसतं पाणी पचत नाही. वा वा. सुनबाई जेवण एकदम छान झालं. पुरण आहे सुनबाई. आमच्या सुनबाईच्या हाताला चव आहे, फक्त हात चालत नाही. भाऊंचा फोन आहे. हा भाऊ बोला. हा आशू, काय करतोयस रे? काही नाही, जेवतोय. तुमचं झालं का जेवण? हो, आमचं झालं की जेवण. मग ओके ना सगळ्या तिकडे? आमच्याकडे ओके आहे. बरं आशू, ऐक, आम्ही आता उद्या येतोय. उद्या? का? उद्या नको येऊ, आणखीन 2 दिवस घेऊ का? ठीक आहे. नाही कशाला, या ना, चालेल. सांग मग, शिवाला पण सांग. हो सांगतो, इथेच आहे ती. चल. काय रे, काय झालं? काही लोचा नाही ना? लोचा कसला? भाऊ सीताई सगळेच उद्या सकाळी येणार आहेत. हो का? मग उद्या नाश्ता मी करते, सीताईला आल्याला काम नको. बरं, एक गोष्ट सांगा मला आशुतोष राव. एक्सक्यूज मी, व्हॉट? आशुतोष. आशुतोष, हा बरोबर. कसे गेले तुमचे हे 2 दिवस? मागचे 2 दिवस बोर झालं बाबा, फार बोर गेले? खूप बोर झालं. हो का? हो. ये हा, बोर वगैरे? तू काय चाललं तुझं? एक मिनिट. एक तर आपण जेवणाच्या टेबलावर होतो आणि सारखं नको करूस असं. ऐक आ. काय मी दुखतंय? मी तुला सांगितलं होतं ना पेन किलर घे. घेतेस का? आत्ताही घेतेस पेन किलर जेवायच्या आधी? नाही, मला नकोय. तू मला भरव. एक मिनिट. पेन किलरचा आणि भरवायचा काय संबंध? अरे आहे, तू भरव. मी उपाशी राही ना, राहू दे. हे भरवतो. या 2 दिवसात मी आणि आशू खरंच जवळ आलोय असं वाटतंय. आता इथून पुढेही आमचं नातं असंच राहिलं पाहिजे. हे घे दाणे. एवढा पसारा झाला इथे, मला सगळं आवरू दे. पसारा बघूनच ना मला कसं तरी होतंय. अरे थांब जरा, मी करते ना. थांब एक सर. अरे आशू, इथे कर. शिवा, इट्स ओके. इट्स ओके. अगं फार काही नाही झालं. इट्स ओके. अरे तू कशाला आला तिथे? चुकून झालं, मी पाण्याखाली हात धरतो. चल. बरं थांब जरा. हे बघ ना, हे कसं झालंय मला सांग. कसं झालं? वास तर छान येतोय. हो का? जमतंय की तुला? जमलं म्हणजे काय? हे आवडेल ना सीताईला? अरे 100% आवडेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल. बाकी राहिलंय. अजून काय करायचंय? झालं, मी बघते. मी बघतो. अरे. तू पाणी आण. हा. या काय म्हणताय? मस्त. व्हेरी गुड. येस आशू. काय कशी झाली मग ट्रिप? अरे मस्त झाली ट्रिप. तुला सांगतो, जरा तिथे पायऱ्या जास्त आहेत. हो अर्थात. हो, पण तुम्ही चढलात हेच खूप आहे. शिवा कुठे? शिवा आहे ना आतमध्ये. ती बघा. एक आहे. मी किचन मध्ये होते, जरा तयारी करत होते. हे घ्या पाणी, घ्या. वा वा वा. घ्या भाऊ. कसं झालं तुमचं देवदर्शन? मस्त झालं दर्शन. मी आशूला म्हणालो जरा पायऱ्या खूप होत्या, पण दर्शन छान झालं. तुम्ही दमला असाल ना, आता आराम करा.
तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना. खरंच मी नाश्ता केलाय, तो देते तुम्हाला. हा. नाश्ता कोणी केलाय? अगं शिवानी सगळा नाश्ता केलाय. आज तुम्ही काही करायचं नाही, मस्त खायचं, आराम करायचं. मला वाटलंच शिवावर एखादी जबाबदारी टाका, ती पार पाडणार शिवा, आणि तिने ते आता सिद्ध केलंय. नाही भाऊ, मी फक्त प्रयत्न केला.